ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। आणि झालेली फुले फळे शाखिया जैसे मोकळे, हा उदार परिमळे पद्मा करू. आणि झाडाला फुले आणि फळे आली म्हणजे डहाळ्या ते सर्व देऊन टाकून मोकळ्या होतात, किंवा सुगंध देण्यामध्ये कमळे जशी उदार असतात. नाना आवडीचे मापे चांदणे भलतेने घेपे, पुढे लांछनी संकल्पे तैसे जे देणे. चांदणे हे जसे आवडेल त्या मापाने घ्यावे, त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या म्हणजे याचकांच्या इच्छेप्रमाणे त्याला धन देणे. ते उमपगा जाणू जेथ सहावे गुणरत्नो, आणि आज्ञे काळीतून होणे जे का. ते अपरिमित दान जेथे क्षात्रकर्मात सहावे गुणरत्न आहे, म्हणजे आज्ञा देण्याचे एकच स्थान होणे. म्हणजे सर्वांना तो ऑर्डर देत राहतो, आज्ञा देत राहतो. आज्ञा देण्याचा जो गुण आहे तोही त्याच्या ठिकाणी असतो. पोषुनी अवयव आपुले करविजते मातविले, देवी पालने लोभविले जगजे भोगणे. आपल्या अवयवांना धडधाकट करून त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेता येते, त्याप्रमाणेच प्रजेचे पालन करून त्यांच्या प्रेमामुळे जगाचा उपभोग घेणे हाही क्षत्रियाचा गुण आहे. तया नाम ईश्वर भाऊ जो सर्व सामर्थ्याचा ठाऊ, तो गुणा माझी राहू सातवा जेथो. यालाच ईश्वर भाव असे म्हणतात. आणि जो सर्व सामर्थ्याचे स्थल अशा प्रकारचा आहे, तो हा गुणामध्ये सर्वश्रेष्ठ ज्या क्षात्र कर्मामध्ये सातवा गुण आहे. ऐसे जे शौर्यादकी तेही सात गुण विषेकी, अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. सप्तर्षींनी सुशोभित केलेल्या आकाशाप्रमाणे अशा या शौर्यादी सात गुणांनी अलंकृत असलेला पुरुष शोभून दिसतो. तैसे सप्तगुणी विचित्रो कर्म जे जगी पवित्रो, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. या सात अलौकिक गुणांनी अलंकृत झालेले या जगामध्ये जे पवित्र कर्म असते ते क्षत्रियांचे स्वाभाविक क्षात्र कर्म आहे असे समज. नाना क्षत्रिय नवे नरो, तो सत्व सोनयाचा मेरू, मनोनी गुण स्वर्गाधारू साताईया. अरे हा क्षत्रिय म्हणजे केवळ मनुष्य नव्हे, तर तो सत्वरूप सोन्याचा मेरू पर्वतच आहे. म्हणून तर तो या सात गुणरूपी स्वर्गाला आधार होतो. ना तरी सप्तगुणार नवी परिवारली बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगित शेतो. हे क्षात्रकर्म नव्हे, तर सात गुणरूपी समुद्राने वेढलेली पृथ्वीच असून तिचा तो उपभोग घेत असतो. का गुणांचे साथाई योगे, हे क्रिया ते अंगा जगे, तया महोदधीची अंगे विलसे जैसे. या सात गुणांच्या ओघाने ही क्रियारूपी म्हणजेच क्षात्र क्रियारूपी गंगा या क्षत्रियरूपी महासागराच्या अंगावर जणू काय विलास करीत आहे. परी हे बहु असो देखो शौर्यादी गुणात्मको, कर्मगा नैसर्गिको क्षत्र जातीशी. हा विस्तार पुरे करतो. शौर्यादी गुणात्मक कर्मे ही क्षत्रिय जातीची स्वाभाविक कर्मे आहेत. आता वैशाची जाती उचित जे महामती, ते ऐके निवृत्ती क्रिया सांगू. आता वैश्य जातीला जे उचित कर्म आहे तेही आता या ठिकाणी स्पष्ट करून सांगतो. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम, परिचर्यात्मकम कर्म शूद्रशाती स्वभावजम. शेती करणे, गुरे बाळगणे, क्रय विक्रय करणे हे वैश्याचे स्वाभाविक कर्म आहे, आणि सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. तरी भूमी बीज नांगरू, जया भांडवलाचा धारू, घेऊन लाभ अपारू मिळवणे जे.
जमीन, बियाणे आणि नांगर या भांडवलाच्या आधारावर खूप फायदा मिळवणे, किंबहुना कृषीजने गोधने राखोनी वर्तने का समर्घाची विकणे महार्ग वस्तू, किंवा शेती करून निर्वाह करणे, गायी म्हशींना पाळून चरितार्थ चालवणे किंवा स्वस्तात घेतलेली वस्तू महागामध्ये विकणे. हे तुलालाची पांडवा वैशाते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाणू. अर्जुना, एवढ्याच गोष्टी वैश्याच्या वृत्तीच्या आहेत, त्याच वैश्य जातीच्या स्वाभाविक कर्माच्या कक्षेमध्ये येतात. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मणो हे द्विजन्मे तिन्ही वर्णो, यांचे जे शुश्रूषणो ते शूद्र कर्म. तसेच वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे द्विज आहेत, म्हणजे संस्कारामुळे ते द्विज बनतात. अशा प्रकारचे हे 3 वर्ण, त्यांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. वै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते, एवं चातुर्वर्णोचिते दाविली कर्मे. या द्विजांच्या सेवेव्यतिरिक्त म्हणजे स्त्री वर्णांच्या सेवेव्यतिरिक्त शूद्रांना अन्य कर्मे नाहीत. याप्रमाणे 4ही वर्णांना उचित अशी जी कर्मे ती तुला दाखवून दिली. स्वे स्वे कर्मण्ये विरता संसिद्धिं लभते नरः, सो कर्मनिरता सिद्धिं यथा इंदते तसृणु. आपापल्या कर्माच्या ठिकाणी जो रत असतो त्याला ज्ञान निष्ठेला पात्र होण्याची योग्यता येते. आपल्या कर्माच्या ठिकाणी तत्पर असणाऱ्याला ती कशी येते ती ऐक. आता येची विचक्षणा वेगळाली आवरणा, उचित जैसे करणा शब्दादिको. हे अर्जुना, ज्याप्रमाणे शब्दादी श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत, त्याप्रमाणेच ही कर्मे वेगवेगळ्या वर्णांना योग्य आहेत. ना तरी जळतो च्युता पानिया उचित सरिता, सरितेसी पांडुसुता सिंधू उचितो. मेघापासून पडलेल्या पाण्याला ज्याप्रमाणे नदी योग्य आणि नदीला ज्याप्रमाणे समुद्र योग्य आहे, तैसे वर्णाश्रमवशे जे करणी आले असे, गोऱ्या अंगा जैसे गोरे पुनू. गोऱ्या अंगाला ज्याप्रमाणे गोरेपणा शोभतो, त्याप्रमाणेच वर्णाश्रमानुसार आपल्या वाटेला कर्तव्य आलेले आहे ते कर्म असेल ते त्याला शोभून दिसते. या स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरुत्तमा, प्रवर्तावया लागी प्रमा आढळ कीजे. अर्जुना, स्वभावानुसार विहित केलेल्या कर्माचे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. वै आपुलीच रत्न तिथे घेपी पारखियाचे हाते, तैसे स्वकर्म अपयते शास्त्रे करावे. आपल्याच जवळ असलेले रत्न पारख्याकडून परीक्षा करून ज्याप्रमाणे घ्यावे, त्याप्रमाणेच वर्णानुसार प्राप्त झालेले आपले स्वाभाविक कर्म शास्त्रानुसार समजून घ्यावे आणि ते करावे. जैसी दिठी असे आपुलिया ठाई, परी दीपे विन भोग नाही, मारून लाता काही पायसता होयो. आपल्या जवळ दृष्टी असून सुद्धा अंधारामध्ये दिव्याशिवाय तिचा काही उपयोग होत नाही, किंवा मार्गच जर सापडला नाही तर पाय असून त्याचा काय उपयोग होणार, चालणार कसा आणि कुठं जाणार. मनोनी ज्ञातीवशे साचारू, सहज असे जो अधिकारू, तो आपुला लिया शास्त्री गोचरू आपण किजे. म्हणून जाती धर्मानुसार स्वाभाविक आपल्याला जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो आपापल्या शास्त्रानुसार आपणच समजून घ्यावा. मग घरीचाची ठेवा, जेवी डोळ्या जावी दिवा, तरी घेता काय पांडवा आढळ असे. मग अर्जुना, घरचाच द्रव्याचा ठेवा जर दिव्याने डोळ्याला दाखवून दिला तर तो घेण्याला काय आडकाठी आहे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्री खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. त्याप्रमाणे स्वाभाविक धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला जे आलेले आहे आणि त्याशिवाय शास्त्राने ज्याला पुष्टी दिलेली आहे ते आपले विहित कर्म जो आचरण करतो.
परी आळस सांडुनी फळ काम दवडुनी अंगे जीवे मांडुनी तेथेची भरू. सर्व प्रकारचा आळस टाकून देऊन आणि फळाची इच्छा सोडून शरीर आणि मन पूर्णपणे अर्पण करून म्हणजे त्यामध्ये ओतून त्या ठिकाणी भर देतो. ओघी पडली पाणी नेने आनाने वाहने तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. ओघामध्ये पडलेल्या पाण्याला निराळ्या मार्गाने वाहणे जसे माहीत नसते त्याप्रमाणे ज्याचे आचरण व्यवस्थित चाललेले असते. अर्जुना जो या परी ते विहित कर्म सोयी करे तो मोक्षाच्या इल तरी पैठा होयो. अर्जुना, याप्रमाणे जो आपले विहित कर्म आचरण करतो तो मोक्षाच्या तीराला प्राप्त होतो. जे अकरणाने निषिद्ध न वचेचे काही संबंध मनोने भवानिरुद्ध मुकला तो. जो विहित कर्म न करणे आणि निषिद्ध कर्म करणे दोहोचाही संबंध स्वतःला लागू देत नाही म्हणूनच आपल्या आत्मस्वरूपाला विरुद्ध असा जो संसार आहे त्यातून तो मुक्त होतो. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोडे तेथ चंदनाचे ही खोडे न लेची तो. काम्य कर्माकडे तो कोड कौतुकाने म्हणून कधी वळत नसल्यामुळे चंदनाचा खोडाही पायात अडकवण्यास दिला तरी तो त्यामध्ये अडकून घेत नाही. हे रनित्य कर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. बाकीचे इतर जे नित्य कर्म हे फळत्याग केल्यामुळे पूर्णपणे नाहीसे होऊन जाते आणि म्हणूनच तो मोक्षाची सीमा गाठू शकतो. ऐशनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. अशा प्रकारे पाप पुण्यात्मक संसारातून तो सुटला जातो आणि वैराग्य रूपी मोक्षद्वारामध्ये जाऊन उभा राहतो. जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथो. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे आणि जे मोक्ष प्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे तसेच नाना प्रकारच्या कर्म मार्गाच्या परिश्रमाचा ज्या ठिकाणी शेवट होतो. मोक्ष फळे दिधली ओळू जे सुकृत तरुचे फुलू ते वैराग्य ठेवी पावलू भवरू जैसा. जे वैराग्य म्हणजे मोक्ष फळाने दिलेले तारण आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षाचे फुलच आहे त्या वैराग्याच्या ठिकाणी म्हणजे त्या वैराग्य पुष्पाच्या ठिकाणी साधक पुरुष एखाद्या भ्रमराप्रमाणे अलगद पाऊल ठेवतो. पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया ऋणाचा उदय त्या वैराग्याचा ठाऊ पावे. अर्जुना, हे वैराग्य दिवस उजाडण्याची म्हणजेच आत्मज्ञानाची वार्ता सांगणाऱ्या वाधाव्याप्रमाणे अरुणोदयाच्या स्थानी आहे हे लक्षात ठेव. त्या वैराग्याचा साधकाला लाभ होतो. किंबहुना आत्मज्ञानू जेनी हाताये निधानू हे वैराग्य दिव्यांजनो जिवेले तो. किंबहुना आत्मज्ञान रूपी संपत्तीचा ठेवा ज्या योगाने आपल्या हातात येतो ते वैराग्य रूपी दिव्य अंजन तो आपल्या डोळ्यात मनापासून घालतो. ऐशी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पुंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मायया. अर्जुना, विहित कर्माचे पालन केल्यामुळे त्याला अशा रीतीने मोक्षाची योग्यता प्राप्त होणारी सिद्धी प्राप्त होते. हे विहित कर्म पांडवा आपुलानन्य ओलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. अर्जुना, हे विहित कर्मच जीवाला अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण आहे आणि याचेच जर आचरण केले तर ती माझी सर्वात्म्याची म्हणजे सर्व स्वरूप परमात्म्याची खरीखुरी सेवा होय. है याघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडी प्रियेसी कीतयाची नामे जैसी तपे तिया केली. पतिव्रता स्त्री सर्व भोगासह आपल्या पतीबरोबरच क्रीडा करते किंवा त्याच्यासाठीच ती त्याच्या नामाचे तपच करीत असते. का बाळका एकी माये
वाचुनी जिने काय आहे, म्हणोनी सेविजे की तो होये पाटाचा धर्म. एका आईशिवाय बाळाला दुसरे काहीच असत नाही, म्हणून त्याने तिची सेवा करण्याची योग्य होईल, कारण तोच त्याचा श्रेष्ठ धर्म आहे. नाना पाणी म्हणून मासा, गंगा न सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. पाणी समजून जरी माशाने गंगा सोडली नाही तरी त्याला सर्व तीर्थांचा सहवास सहजच घडून येतो. तैसे आपली या विहिता, उपायसे न विसंबता, ऐसा की जे की जगन्नाथा आभार पडे. तसे विहित कर्म आचरल्या वाचून आपल्यास गत्यंतर नाही, अशा बुद्धीने जर विहित कर्म केले, म्हणजे कर्तव्य बुद्धीने जर आपले विहित कर्म केले तर आपले ओझे आपसुकच परमेश्वरावर पडते. अगाजयाचे विहितो ते ईश्वराचे मनोगतो, मनोने केलिया निभ्रांतो सापडेची तो. अर्जुना, ज्याचे जे योग्य कर्तव्य ते ईश्वराला इष्ट असते, म्हणून ते केले असता ईश्वर आपोआपच अंकित होऊन जातो. वै जीवाचे कशी उतरली, ते दाशी की गोसाविन झाली, सेवेच तया मौली वही जेवी. अरे, जी आपल्या अंतःकरणाच्या कसोटीला उतरून प्रिय झाली ती मूळची दासी असली तरी सुद्धा मालकीन होते. जो आपल्या शिराची पर्वा न करता स्वामीची सेवा करतो त्याला जसा स्वामी मस्तकी वाहतो, म्हणजे त्याला डोक्यावर बसवण्यात का त्याचा बहुमान करतो. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, हे रते गा पांडवा वनिज करणे. त्याप्रमाणे स्वामीचा मनोरथ न चुकवणारी जी सेवा आहे तिलाच खरी खरी उत्कृष्ट सेवा असे म्हणतात. अर्जुना, दुसरी कोणतीही सेवा घेतली तर ती केवळ बाजाराचा सौदाच ठरते, तो केवळ व्यापारीपणा ठरतो. यथा प्रवृत्तिर्भूतानं येन सर्वमिदं ततं, सो कर्मणा तमभ्यर्षु सिद्धिं विन्दते मानव. ज्याच्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती झाली आणि ज्या परमात्म्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, त्या परमात्म्याची आपल्या कर्तव्य कर्माचरणाने जर उपासना केली तर मानवाला त्या उपासनेमुळेच सिद्धी प्राप्त होते. म्हणून विहित क्रिया केली, नव्हे तयाची खून पाळली, जयापासून काली आकाराभूते. म्हणून हे नुसते विहित कर्माचे केवळ आचरण नव्हे, तर ही त्या परमात्म्याच्या मनोगताची पाळवणूक आहे असे समजावे, ज्याच्यापासून ही सर्व भूतसृष्टी आकारास आलेली आहे. जो अविद्येची चिंधिया, गुंडुनी जीव बाहुलिया, खेळवितशे ती गुणिया अहंकार रज्जू. जो प्रकृती मायेच्या चिंध्या गुंडाळून ही जीवरूपी बाहुली तयार करतो आणि त्रिगुणांनी वळलेली अहंकार रूपी दोरी त्यातून ओढून घेऊन तिला नाचवत असतो. जेने जग हे समजतो, आत बाहेरी पूर्ण भरितो, झाले आहे दीप जातो ते जे तैसे. ज्याने हे सर्व विश्व प्रकाशाने दिव्याच्या ज्योतीप्रमाणे अंतर्बाह्य व्यापलेले आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, सो कर्मकुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तोषालागी. त्या सर्वांतर्यामी ईश्वराला विहित कर्माचरणाच्या फुलांची पूजा वाहिली असता त्याला अपरंपार असा संतोष होतो. मनोनी ती पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. म्हणून अशा पूजेने तो परमात्मा संतुष्ट झाला, म्हणजे त्या विहित आचरण करणाऱ्या भक्ताला तो वैराग्य लाभाचा प्रसाद देतो. जे वैराग्य दशे ईश्वराचे वेधवशे, हे सर्व ही नावडे जैसे वात होयो. मग त्या वैराग्याच्या अवस्थेत केवळ एका ईश्वराचाच वेध मनाला लागल्यामुळे हे सर्व माईक विश्व जीवाला ओकारीप्रमाणे वोंगळ वाटू लागते. प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिनेही बाधी, तैसे सुखजात त्रिशुद्धी दुःखाची लागे. पतीपासून
वियुक्त झालेल्या स्त्रीला जसे पतीच्या चिंतेमुळे जीवित सुद्धा नकोशे होऊन जाते, त्याप्रमाणेच त्या भक्ताला सर्व सुख विषयी दुःखरूप वाटू लागतात. सम्यक ज्ञान हृदयता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाही. ईश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यापूर्वीच केवळ त्याच्या ध्यासाने तन्मयता यावी अशी थोरवी या परोक्ष ज्ञानाची आहे. मनोनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतशी अंगी तेने स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणून मोक्ष लाभाचे जो सायास करीत असेल त्याने स्वधर्माचे आचरण चांगल्याप्रमाणे करावे. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मासनुष्ठिता स्वभाव नियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. दुसऱ्याचा धर्म सुखाने जरी आचरण करता येत असला तरी सुद्धा त्यापेक्षा स्वधर्म हाच श्रेयस्कर आहे आणि स्वभावानुरूप ठरलेले कर्म आचरण करत असताना पाप लागत नाही. अगा पुला स्वधर्म आचरणी जरी विषमू तरी पहावा तो परिणामू फळेल जेणे. अर्जुना, आपला हा स्वधर्म जरी आचरण्याला कठीण असला तरी त्याचे परिणामी कोणते फळ लाभणार आहे हे लक्षात घ्यावे. जै सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया तै कडवटपण तयाशिया उबगीचे नाम. पार्था, आपली प्रकृती सुधारण्याला कडुनिंब हेच एक जर औषध असेल तर त्याच्या कडवटपणाला कंटाळून कसे बरे चालेल. फळ नया इलीकडे केळी पाहता समोडे ऐशी त्याजिली तरी जोडे तैसे के गोमटी. प्रसवण्याच्या पूर्वी केळीकडे पाहावे आणि तिच्यावर फळ दिसत नाही म्हणून निराश होऊन तिला कापून टाकावे. मग त्या कृत्याने कोणते गोड फळ हाताला येईल. देवी स्वधर्मू साकडू देखुनी केला जरी कडू तरी मोक्ष सुर वाढू अंतरलाकी. त्याप्रमाणे स्वधर्माचरण जरी फार कठीण आहे म्हणून स्वधर्म नावडता केला म्हणजे आवडीनसा झाला तर मग आपण मोक्ष सुखाच्या पर्वणीला अंतरणारच नाही का. आणि आपुली माई कुब्ज जरी आहे तरी जी जे ते नोही स्नेह कुरे की. आपली आई जरी कुबडी असली कुब्ज असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगत असतो ते प्रेम काही कुबडे नसते. हे रे जिया पराविया रंभे हुनी बरविया तिया काय कराविया बाळके तेने. दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून लावण्यवती असल्या सुंदर असल्या सुस्वरूप असल्या तरी मात्र प्रेमाच्या अभावी त्या स्त्रिया त्या बालकाच्या काय कामाच्या. अगा पानिया हुनी बहुवे तुपी गुण की राहे परे मिना काय होये असने तेथो. अरे, पाण्यापेक्षा तुपामध्ये अनेक चांगले चांगले बहुमोल असे गुण आहेत म्हणून काय मासा तुपामध्ये राहू शकेल. याघविया जगाचे विखो ते विख किर्याचे पियुखो आणि जगा गुळथे देखो मरण तया. अरे, सर्व जगाला जे विष तेच विषात वाढणाऱ्या किड्यांना मात्र अमृत असते आणि जगाला गोड वाटणारा जो गुळ तो त्या विष किड्यांना प्राणघातक होतो. मनोनी जे विहित जे आजेने तिथे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तिने त्याची करावी. म्हणून ज्याचे जे विहित कर्म आहे आणि जे केले असता ते संसाराचे शुक्लकाष्ट नाहीसे होऊन जाते ते जरी करण्याला कठीण असले तरी त्यांनी तेच करावे. हेरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकलिया पायांचे चालणे दोया केले जैसे. दुसऱ्याचे आचार बरे वाटतात म्हणून जर ते करू लागले म्हणजे पायांचे चालणे डोक्याकडून करण्यासारखे आहे. या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावी असे आले ते करी तेने जिंकले कर्मबंधाते. पुन्हा घ्या अर्थ. आणि अर्जुना, स्वधर्माचेच पालन करावे परधर्माचा त्याग करावा हा नियमही जर केला नाही तर
तरी आत्मा दृष्ट नोही तव कर्म करणे का ठाई आणि करणे तीत आहे आयासू आधी. तर आत्मज्ञान प्राप्त होणार नाही आणि ते आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म करणे थांबत नाही. कर्म करायचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट हे करावेच लागतात. सहजम कर्म कौंतेयो सदोषमपि न त्यजेत सर्वारंभाहि दोषेनो धूमेनाग्निरी वावृतः. हे अर्जुना, आपले सहज कर्म दोषयुक्त भासले तरी सुद्धा ते सोडू नये. कारण ज्याप्रमाणे धुराने अग्नी जसा व्याप्त असतो त्याप्रमाणेच सर्व कर्मे दोषाने व्यापलेलीच असतात. मनोनी भलती कर्मी आयासू जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे. कोणतंही कर्म करण्यामध्ये श्रम आणि सायास कष्ट हे असतातच, तर ते स्वधर्माचरणामध्ये असले म्हणून स्वधर्माचा तो काही दोष मानायचा. आगाऊ वाटा चालावे तरी पायची शिनवावे ना आदराने धावावी तरी त्याची. अरे, सरळ वाटेने जाताना पायाना हा शीन होतोच आणि आडराना शिरलो तर तेच होणार आहे. त्यामुळे कुठून जरी गेला तरी पायाना चालावं लागणारच. शिळाकाशी दोरिया दाटणीक धनंजया परी ते वाहता विसावया मी जे ते घेपी. अर्जुना, जर धोंड्याची कपर काकोटीला घेतली आणि अन्नाची शिदोरी घेतली तरी दोघांचेही ओझेच होते. पण जे ओझे घेतल्याने आपल्याला प्रवासामध्ये श्रम शमवण्याचे साधन मिळते तेच ओझे आपण बरोबर घ्यावे हेच योग्य आहे. म्हणजे दगड काकोटीला घेण्यापेक्षा आपली शिदोरी घेणे जास्त इष्ट आहे. एरवी कणानी भुसा कांडिताही सुसु सरिसा जेची रंधन श्वान मांसा तेची हवी. नाहीतर कण काय आणि भूस काय, दोघांनाही काढण्यामध्ये मेहनत करावीच लागते. कुत्र्याचे मांस पकवणे आणि यज्ञाकरता हविष्य अन्न शिजवणे या दोहोतही रांधण्याची क्रिया एकच आहे. दधी जळाची या घुसळणा व्यापार सारखीची विचक्षणा वाळुके चिळा घाणा गाळणे को. अर्जुना, पाणी घुसळणे आणि दही घुसळणे या दोन्ही क्रिया एकच आहेत. तसेच घाण्यामध्ये वाळू गाळणे आणि तीळ गाळणे याही दोन्ही क्रिया एकसारख्याच आहेत. पै नित्य हो मध्ये यावया सा सैरागी सुवावया फुंकिता धू धनंजया सहाने तेची. अर्जुना, विश्वदेवासाठी जर विस्तव फुंकला किंवा घराला आग लावण्यासाठी तो जर फुंकला तरी धुराचा त्रास हा दोन्ही कर्मामध्ये सारखाच असतो. परी धर्मपत्नी धांगडी होशिता जरी की ओढी तरी का परवडी आणावी अंगांग. धर्मपत्नीचा प्रतिपाळ करणे आणि एखाद्या दुराचरणी स्त्रीला सांभाळणे या दोहोमध्ये जर पैशाची ओढाताण सारखीच होत असेल तर व्यभिचारी स्त्रीला जवळ ठेवून उगीच दुर्लौकिक अंगाला का बरे चिकटून घ्यावा. हा गा पाठी लागला घाई मरण न चुकीची पाही तरी समोरला काही आगळे न किजी. अरे, शत्रूला पाठ देऊन पाठीवर खाल्लेल्या घावाने जर मरण चुकत नाही तर मग शत्रूला समोर तोंड देऊन घाव घेतले तर त्यांनी काही आणखी नुकसान होण्यासारखे आहे. कुलस्त्री दांडयाची घाई परघर रिगाली जरी साही तरी सोपती वाई सांगली की. कुलस्त्रीने दुसऱ्याच्या घराचा जर आश्रय घेतला तेथेही जर तिला दंडुक्याचेच घाव सोसावे लागत असतील तर घरी नवरा मारतो म्हणून नवऱ्याला सोडून बाहेर पडण्यात तिने दुसरे काय मिळवले. पैसे आवडतेही करणे न निपजे शिनल्या विने तरी विहित बारे कोणे बोले भारी. त्याचप्रमाणे जर आपले अगदी आवडते कार्य जरी कष्ट केल्याशिवाय सिद्धीच जात नाहीस तर मग विहित कर्म मात्र कठीण आहे म्हणून आम्ही कोणत्या तोंडाने ओरड करावी. वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचूका पांडुसुता जेने जोडे जीविता अक्षय तो. अर्जुना, ज्या अमृताने आपले जीवित अक्षय होते त्याचा
थोडासा अंश लाभण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागला तरी त्यात काय वाईट आहे? हेर काही आमोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येची निमोली जाई जे जेने. जे विष पिले असता आत्महत्या घडून आपण फुकटच मरून जातो, ते विष आपण होऊन पैसे देऊन विकत घेऊन का म्हणून प्यावे? तैसे जाचुनिया इंद्रे वेचुनी आयुष्याचे निधी साचले पापी आण आहे दुःखा वाचुनी. त्याप्रमाणे इंद्रियाला दमवून सतावून आणि आयुष्याचे दिवस खर्ची घालून जो आपण पापाचा संग्रह करतो त्यामध्ये दुःखाशिवाय दुसरे काय असते? म्हणून करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रम उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. म्हणून स्वधर्म हाच आचरण करावा, तो सर्व श्रम दूर करून टाकतो. सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ जो मोक्ष त्याचा लाभ घडवतो. या कारणे किरीटी स्वधर्माची राहटी न विसंबिजे संकटे सिद्ध मंत्रो जैसा. या कारणासाठी अर्जुना जसे संकटामध्ये सिद्ध मंत्राला विसरू नये तसे स्वधर्माचरणाला आपण कधीही कंटाळू नये. का नाव जैसे उदधी महारोगी दिव्य औषधी न विसंबिजे तया बुद्धी सो कर्म येथो. समुद्रात जशी नौका किंवा महारोग झाला असता जशी दिव्य औषधी सोडता कामा नये तशाच बुद्धीने स्वकर्माचा या लोकामध्ये कधीही त्याग करू नये. मग याची गा कपी ध्वजा स्वकर्माची या महापूजा तोषला इशू तमरजा झाडा करुणी. मग अर्जुना या स्वधर्माचरण रूपी आराधनेने संतुष्ट झालेला परमेश्वर रजोगुण आणि तमोगुण यांना त्या भक्ताच्या अंगावरून झाडून टाकून त्याला सत्वगुणाच्या वाटेला लावतो. शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्खंठा भवस्वर्ग काळ कुटा ऐसे दावी. आणि आत्मसाधनेच्या उत्खंठतेने ऐहिक आणि पारलौकिक सुखे त्याला विषाप्रमाणे वाटतील अशा प्रकारचे वैराग्य त्याच्या अंतरंगामध्ये उत्पन्न करतो. जे वैरागीने बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे. ज्या वैराग्याचे स्पष्ट लक्षण मागे श्वेश्वे कर्मण्य फिरता संसिद्धी लभते नरा या श्लोकामध्ये संसिद्ध या शब्दाने सांगितलेले आहे. त्या वैराग्याचेच ठिकाण त्या पुरुषाला प्राप्त होत असते. मग जिंतली आहे भोई पुरुष सर्वत्र जैसा होई का झालाही जेलाही ते आता सांगू. मग या ठिकाणी आरूढ झाल्यावर तो पुरुष सर्वत्र कसा वागतो आणि अशा वागण्याने त्याला काय लाभ होतो ते आता सांगतो ते ऐक. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्प्रहा नैष्कर्म्य सिद्धीं परमं संन्यासनाधी गच्छति. कोणत्याही कर्माविषयीची आसक्ती ज्याची सुटलेली आहे, जो पूर्ण संयमी झालेला आहे आणि ज्याची कोणतीही इच्छा मागे शिल्लक राहिलेली नाही, अशा पुरुषाला कर्मफलाच्या संन्यासाने पराकोटीची नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेचे गुंफिरे तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा. जसा जाळ्यात वारा सापडत नाही त्याप्रमाणे या गुंतागुंतीने गुरफटणाऱ्या देहादी संसारामध्ये तो कधी अडकून राहत नाही. वै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होयो. अरे फळाचा पाड पक्का होण्याची वेळ आली म्हणजे जसे फळ देठाला चिकटून राहत नाही आणि देठही फळाला धरून ठेवू शकत नाही, त्याप्रमाणेच या परिपूर्ण अवस्थेमध्ये त्या पुरुषाचे संसाराविषयीचे प्रेम अगदी पूर्णपणे ढिले आणि निर्बळ होऊन जाते. पुत्र वित्त कलत्रो हे जाली आहे स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. कोणीही मनुष्य विषाचे पात्र हे माझे आहे आणि मीच हे सेवन करीन असे कोणच म्हणत नाही. त्याप्रमाणे पुत्र वित्त स्त्री ही माझी आहेत या आग्रहाचा तो जप करीत बसत नाही आणि माझे माझे म्हणत नाही. हे असो विषय जाती
बुद्धी पोळली ऐसी मागवते, पावले घेऊन एकांती हृदयाचा रेगे. सर्व विषय मात्राचा वीट येऊन बुद्धी त्यांच्यापासून मागल्याच पायी परतते आणि हृदयाच्या एकांत स्थळी प्रवेश करते. ऐसयांत करणो बाह्य येतात याची आणू, न मोडी समर्था भेनो दासी जैसे. मग अशा पुरुषाचे मन जर बाहेर वावर करू लागले तरी त्याची वैराग्ययुक्त बुद्धी एखाद्या एकनिष्ठ दासीप्रमाणे अगदी बिहून वागते आणि त्याच्या आज्ञा कधीही मोडत नाही. तैशी ऐक्याची मुठी माझी वडी चित्त किरीटी, करुणी वेधी निहटी आत्मयाचा. तसेच अर्जुना, तो ऐक्य भावनेच्या मुठीमध्ये मनाला आवळून धरतो, त्याला आत्म्याच्या अनुसंधानामध्ये गुंतवून ठेवतो. तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृही निमने झालीची आहे, आगी दडपली आधुई राहीची जैसे. म्हणून धुळीने दडपलेल्या आगीसारखी आहिक आणि पारलौकिक विषयासंबंधीची वासना मरून जाणे हे ओघानेच घडते. मनोनी नियमिलिया मानसी प्रहानासुनी जाय अपैसी, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. तेव्हा मनाने नियमन केल्यामुळे या प्रकारे वासना आपण होऊनच नाहीशी होते. एकंदरीत तो पुरुष अशा लक्षणांच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. वै अन्यथा बोधू आघवा मावळुनी तया पांडवा, बोध मात्रेची जीवा ठावो होयो. हा सर्व दिसणारा मायाजन्य जो ज्ञानाचा आभास आहे तो सर्व मावळून जातो आणि तो पुरुष खऱ्याखुऱ्या ज्ञानामध्ये खऱ्याखुऱ्या बोधाच्या अवस्थेला तो प्राप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की